शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. एकच चित्त शक्तीपीठ रद्द, एकच चित्त शक्तीपीठ रद्द. एकच चित्त की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. शेतकरी एकजुटीचा Yes, हो. शेतकरी एकजुटीचा Yes, हो. शेतकरी एकजुटीचा Yes, हो. शक्तीपीठ मार्ग शेतकऱ्यांवर थोपवण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. त्याच अनुषंगानं परवाला परभणीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर जो अत्याचार झाला, तिथल्या आया बहिणींना सुद्धा ओढत त्या ठिकाणाहून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. काहींना रात्रीच उचलण्यात आलं. त्याचा निषेध आणि हा मार्ग रद्द व्हावा याच्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलं. मला वाटतं जालियनवाला बाग हत्याकांडात ज्या पद्धतीनं जनरल डायरची भूमिका होती, ती भूमिका फडणवीस साहेब या राज्यामध्ये निभावत आहेत. त्यांच्या आदेशावर त्या ठिकाणी महसूलचे लोक असतील, कलेक्टर तहसील ऑफिसचे लोक असतील किंवा त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन असेल, त्यांच्या दबावात शेतकऱ्यांची उचलबांगडी करण्याचा प्रयत्न करत आहे. कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना नोटीस न देता, अधिसूचना न देता त्या ठिकाणी त्यांना नोटीस त्यांच्या घरावर लावली जाते, बळजबरीनं मोजणी केली जाते आणि भूसंबंधाचे लोक त्या ठिकाणी जाऊन त्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न आज परभणीतून सुरू झाला आहे. तोच राज्यात होईल याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यावेळेस जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारण की याची पुनरावृत्ती परत सबंध राज्यात होईल. त्यांना कुठेतरी चाप बसला पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आमच्या या निवेदनात तेही मागणी आहे. आणि हा शक्तीपीठ यामध्ये 90% अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांच्या आधीच बेकारी आहे. तुम्ही खेड्यात पाड्यामध्ये जावा, जत्तेच्या जत्ते आमचे तरुण बसून आहेत, हाताला काम नाही, कशी बशी शेती त्याच्यावर त्यांचं जीवन अवलंबून आहे. पण त्यांना विश्वासात न घेता हा बळजबरीनं रस्ता केला जातोय. या रस्त्यासंदर्भात एक महत्वाची आणखीन एक गोष्ट बोलायची मला की हा 25 ते 30 फूट रस्ता उचलून आहे, जेणेकरून शेतकऱ्याचे रेकरार उद्या त्या ठिकाणी 5 स्टॉल जरी टाकायचं झालं तर ते टाकू शकत नाहीत. रस्त्याचे 2 भाग होणार. अल्पभूधारक शेतकरी तर पूर्णच संपला आणि हे मोठे उद्योगपतींना त्यांची भरती करण्यासाठी, मोठे ठेकेदार जगवण्यासाठी या रोडचं त्यांनी मनावर घेऊन काम सुरू केलेलं आहे. या ठिकाणी या जनरल डायर सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. जो परभणीत प्रकार झाला, अतिशय अगदी सुन्न मनाला सुन्न वाटणारी घटना घडली. ते दृश्य पाहिलं आणि त्या महिलांचा जो त्यांची जी आरडाओरड पाहिली आणि त्यांची जी तळमळ पाहिली, तर कुठल्याही माणसाला ते दृश्य पाहिल्यानंतर त्यांचं अंतःकरण भरून येईल किंवा या सरकारचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध केलेला आहे प्रत्येकाने. कारण घटनाच एवढी गंभीर झाली, महिलांना अगदी गुराढोरासारखं फरफटत ओढून नेलं. अशाच प्रकारची घटना तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथे गेल्या वर्षी झालेली आहे. तशाच प्रकारचा जर आता जर धाराशिव मध्ये जर हा प्रकार होता, आता जर आमच्या धाराशिव तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जर जमिनी अशा प्रकारे जबरदस्तीने घ्यायचा प्रयत्न केला असेल तर परभणीला जे घडलंय, खुंटेवाडीला जे घडलंय, परभणीला जे घडलंय ते धाराशिवला निश्चितपणे घडणार आहे. आणि याची गांभीर्याने दखल प्रशासनाने घेऊन आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. आपल्या निवेदनाची दखल नाही घेतली तर आपली पुढची भूमिका दखल नाही घेतली तर परभणीला जे घडलं त्याच्यापेक्षा ते परभणीत तरुणांनी पेट्रोल ओतून घेतलं, त्यांना जाळून घेऊ दिलं नाही. पण आम्ही भूमिगत पद्धतीने आम्ही स्वतःचं जीवन कसं संपू, जर आमच्या हक्काची, आमच्या उदरनिर्वाहाची जर जमीन साधन जर शासन हिसकावून घेत असेल. आता शासनाला काय झालेलं आहे, चौकट बहुमत मिळालेलं आहे आणि बहुमताच्या जोरावर जर आता राहिलेलं काम कसंही करता येईल, कसंही फरफटून करता येईल असं जर वाटत असेल तर आमची जमीन जात असेल तर आम्ही आमच्या जीवाला कसं संपवून घ्यायचं. आणि शासनाला आम्ही आता एवढं मोठं शासन आहे, एवढी त्यांची फौज फाटा आहे, एवढा बंदोबस्त ते करत असतील तर आम्ही आमच्या स्वतःला तरी संपवून घेऊ शकतो. आम्ही शेवटी आम्ही एवढंच सांगतो की शासनानं जर आम्हाला जगू दिलं नाही आणि आमचा उपाशी मारायचा प्रयत्न करायचा असेल तर आम्ही उपाशी मारण्यापेक्षा जागेवर जीवन संपवण्याचा प्रयत्न करू.